गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे तुमचं. तर चला म्हटलं आज एक नवीन ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर करू. सकाळची वेळ झालेली होती, बाकी सगळी कामं आवरलेली होती आणि सध्या भाऊ आणि मीच घरी एकटी आहे. भाऊ कारण रिद्धू गेलेली आहे आजीच्या गावाला आणि साहेब पण गेलेले आज मार्केटला. तर सकाळची वेळ झालेली होती, कामं मी बरीपैकी आटपून घेतली कारण ती गजन असल्यामुळे काहीच कामं नव्हती. आणि रात्री थोडंसं आहे ना पावसाचं वातावरण असल्यामुळे आज आहे ना ऊन सावली असंच वातावरण आहे बाहेर मस्त असं. तर चला मी आता जेवणाची तयारी करते आणि घरी भाऊ आणि मी असल्यामुळे ना काहीतरी आज स्पेशल बनवायचं होतं भाऊला आणि मला, म्हणजे जास्त राहाडाही नको आणि खायला पण खूप असं टेस्टी लागेल. तर चला ना व्हेजिटेबल्स वगैरे कट करून झालेले आहे. तर चला मी तुम्हाला दाखवते मी आता काय करते. तर मला आहे ना आज आहे ना वडा सांबार करायचा होता, बऱ्याच दिवसापासून भाऊचा पण फेवरेट आहे. तर मी तर व्हेजिटेबल्स वगैरे कट करून घेतलेले होते आणि डाळ ही रात्रीच दळून घेतलेली होती मस्त. चला आता आहे ना मस्त पहिले सांबारला तडका देऊ आपण आणि मग आहे ना बाकीचं करू. तर मी म्हटलं पहिले सुरुवातीला आहे ना सांबारच करून घेऊ, जोपर्यंत सांबार शिजतं मग तोपर्यंत आपण वडे तळून घेऊ. तर मी कुकर ठेवला, कुकरमध्ये मस्त अशी मोहरी, आलं आणि छान कांदा टमाटा परतून घेतला. त्यानंतर आहे ना आपले शेवग्याचे शेंगा डांगर छान धुवून आणि ते पण आहे ना तोपर्यंत परतत होतं. मग सांबार मसाला, लाल तिखट आणि हळद टाकून छान परतवलं आणि मग आहे ना मस्त धुतलेले जे व्हेजिटेबल्स होते तेही टाकून दिले आणि त्यामध्ये गरम पाणी ॲड केलं. तर तुम्ही पण असं आहे ना साधं सिंपल सांबार करून बघा, खूप छान लागतं. मी नेहमी अशाच पद्धतीने करते. तर आंबट गोड होण्यासाठी थोडीशी चिंच टाकलेली होती मी, तुरीची डाळ आणि त्यामध्ये ना गोड होण्यासाठी गूळ पण टाकलेला आहे. आणि जे डाळीचं बेटर मी रात्री दळून ठेवलेलं होतं ना तर ते थोडंसं माझ्या माहितीप्रमाणे पातळ झालेलं होतं, त्यामुळे ना थोडेसे वडेच जमले नाही मला. तर सांबार मस्त असं रेडी झालेलं होतं माझं, खूप टेस्टी आंबट गोड मस्त. त्यासोबतच आहे ना मी वडे बनवणार होते, पण वडे मला जमतच नव्हते कारण मी रात्री दळून ठेवलं होतं काय माहिती. मग मी छान असे ना गोल गोल असे भजे करून घेतले. म्हटलं चला जाऊ द्या, खायचं तर तोडूनच आहे ना. अशी इडली पण फुगवून घेतलेली होती, इडली पण छान अशी फुगलेली होती, मस्त लागत होतं बरं का. आणि सांबार तर एकच नंबर झालेलं होतं. तर फायनली माझा नाश्ता पण बनवून झालेला आहे आणि गरम खूप होतं आहे. तर हे बघा मस्त असं इडली, वडे, मला वडे तर जमले नाही, गोल असे भजे केले तेही छान लागत आहे. चव महत्त्वाची मेन म्हणजे. आणि खूप छान असं सुंदर सांबार केलेलं आहे आणि त्याबरोबर इडली. तर खूपच छान नाश्ता झाला आहे. तर भाऊचा नाश्ता तर झालेला आहे आणि हे बघा आमचा भाऊ आहे ना कशाबरोबर खेळतो मी तुम्हाला दाखवते. कारण आमच्या घरी ना एक सुंदर सुंदर असे बच्चे आलेले. हे बघा किती सुंदर आहे, तिचे दोन सुंदर असे ना पिल्लं आहे. तर 8 दिवस झालेली ती आपल्या इथे आलेली आहे. तर खूपच सुंदर आहे आणि भाऊला थोडी करमणूक राहते त्याच्यामुळे तिला मी ठेवलेली आहे. नाहीतर साहेबांना अजिबात आवडत नाही पिल्ले. मी तुम्हाला दाखवते किती क्यूट आहे ती. हे बघा किती सुंदर पिल्ले आहे त्यांची. थांबा मी तुम्हाला, हे बघा हे सुंदर असे बेबीज आहे ना, ह्या माऊचे ती घेऊन आलेली आहे आपल्या इथं. हे बघा आणि अजून एक आहे, हे बघा किती सुंदर असं आहे ना खेळणं चालतं. हे बघा, तर त्यांच्याकडे बघितल्यानंतर आहे त्यांचं जे क्यूटनेसपणा बघून आहे त्यांना घराच्या बाहेर काढूशी वाटत नाही. सध्या 8 दिवस आहे ना, 8 दिवसापासून ठेवलेली त्यांची मस्ती चाललेली आहे. आणि त्यांची मम्मी आपण पाळलेली नाही पण आपल्या इथे ती आलेली आहे. किती सुंदर असे आहे ना मस्ती करतात, ते खूप मस्तीखोर आहे. हां, तर आमच्या ताईला मांजरी खूप आवडताना म्हणून ती ठेवलेली आहे, नाहीतर मग साहेबांना अजिबात आवडत नाही. तर ते खालचं जास्त शेताने ते जास्त मस्ती करतं. तर दिवसभर त्यांची ना अशीच मस्ती चालती. खूप छान शांत मस्त राहतात म्हणून ठेवलेली आहे, जोपर्यंत राहतील. आणि एकदाचे गेले की मग परत काही येणार नाही. तर चला आजचा ब्लॉग इथे सेंड करते. ब्लॉग कसा वाटला नक्की ना मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करायला विसरू नका आणि या छान असा नाश्ता करायला. चला तर मी आता नाश्ता करते.